नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील यांनी सिद्धेश्वर मंदिरातील पादत्राणे उचलून परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना महापालिका कर्मचाऱ्यांना दिल्या। श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रा सुरू झाल्यापासून मंदिराच्या गेट परिसरात दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांनी पादत्राणे सोडून दिल्याने मोठ्या प्रमाणावर चपलांचा ढीग साचला होता। त्यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन मंदिराच्या पावित्र्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती। नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील हे नियमितपणे श्री सिद्धरामेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत असतात। रात्री सुमारे 11 वाजता मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी दूरध्वनीवर संपर्क साधत चपलांचा ढीग उचलून परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या। महापालिकेचे तौहीद चौधरी यांनी जेसीबी व डंपरच्या सहाय्याने त्वरित कारवाई करत सदर चपलांचा ढीग उचलून परिसर स्वच्छ केला। या तत्परतेमुळे मंदिर परिसर पुन्हा स्वच्छ व पवित्र झाला। मध्यरात्री ही दाखवलेल्या या सेवाभावी भूमिकेबद्दल मंदिरातील सुरक्षा रक्षक तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील यांच्या कार्याबद्दल समाधान व कौतुक व्यक्त केले। प्रभागाच्या हद्दीत नसतानाही शहराचा सेवक या नात्याने तसेच शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिराची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील यांनी व्यक्त केले।